सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुनर्वसन बाधित शेतकऱ्यांसाठी सिंहसेनेचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू होते। सिंहसेना प्रमुख शिवसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली असून 7/12 पुनर्वसन शेरा जमीन संपादन आणि लाभक्षेत्राबाहेरील जमिनीच्या संपादनाबाबत चौकशी समिती गठीत करण्याची कार्यवाही सुरू केली आहे। प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे। मात्र शेतकऱ्यांना ठोस न्याय मिळाला नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सिंहसेनेने दिला आहे। हा शेवट नाही तर न्यायाच्या लढ्याची पहिली विजयी पायरी असल्याचे सिंहसेनेने म्हटले आहे। जय महाराष्ट्र। 3 ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठी व त्यांच्या जमिनी परत मिळाव्या, ज्या चुकीच्या पद्धतीने शासनाने व सरकारने काढून घेतल्या, यासाठी आपले बेमुदत ठिय्या आंदोलन चालू होतं। त्या आंदोलनाचा आजचा हा 9वा दिवस आहे। 9व्या दिवशी जे आमच्या शेतकरी बांधवांना अपेक्षित आहे असे आज यश प्राप्त झालेलं आहे, ते म्हणजे माननीय जिल्हाधिकारी यांनी या संदर्भामध्ये समिती गठन केलेली आहे आणि या समितीमध्ये सिंहसेनेचे एक पदाधिकारी व 2 वकील असणार आहेत। त्या माध्यमातून आपण जिल्ह्यातल्या व पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांच्या ज्या काही अडचणी असतील या पुनर्वसन व टेंबूच्या संदर्भामधल्या, त्या आपण सर्व सोडवणार आहोत। त्यानंतर मला आपल्याला असे सांगायचे आहे की आपण 2 जुलै रोजी माननीय मुख्यमंत्र्यापासून आपल्या तालुक्याचे तहसीलदार यांच्यापर्यंत हे पत्र दिलेलं होतं। मग त्यामध्ये जिल्ह्याचे खासदार असतील, त्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, पण आपल्याला खरं तर सांगताना मला अक्षरशः लाज वाटत्या। या दोघांमधलं 9 दिवस आंदोलन चालू होतं। आपला पालकमंत्री इथनच जातो चंद्रकांत पाटील, त्याला या आंदोलनाला येऊन भेट द्यावीशी वाटली नाही। आमच्या शेतकऱ्याच्या डोंगराच्या बाजूलाच ती गेट आहे। पालकमंत्र्याला इथं येऊन बाबा शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत त्या पालकमंत्र्याला यावंसं वाटलं नाही, पण हा गडी निवांत आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांचं कार्यक्रम घेत जिल्हाभर सुटतो। या जिल्ह्याचा तो पालकमंत्री आहे चंद्रकांत पाटील। पालकमंत्री म्हणून तो कोणती कर्तव्य बजावतोय? आज या जिल्ह्याला आपल्या विशाल पाटील खासदार आहे। विशाल पाटलाच्या कार्यालयाला पण आपण पत्र दिलं होतं, त्याच्याकडून कोणत्याही कोणत्याही पत्राचे आपल्याला उत्तर आलेलं नाही किंवा पालकमंत्र्याकडून कोणतंही आपल्याला उत्तर आलेलं नाही। मी असली नालायक हरामखोर पालकमंत्री नियोजित खासदार आपल्याला पाहिजे कशाला, हा विचार शेतकरी बांधवांनी करायचा आहे। आज आम्ही कोणत्या वैयक्तिक कारणासाठी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याच्या बाहेर बसलेलो नाही, लक्षात घ्या। आम्ही आमच्या गोरगरीब शेतकरी बांधवांच्यासाठी आमचा संघर्ष चालू आहे, गेले 9 दिवस झाले आणि या संघर्षाला आम्ही महिना जरी लागला असता तरी आम्ही याला भीक घालत नाही। आमची ते तयार होती 1 महिना बसण्याची। त्यानंतर आपल्याला असंही सांगायचं आहे, आपल्या मतदारसंघाचे सन्माननीय माननीय आमदार त्यांना देवस्थानाच्या विषयामध्ये विधानसभेमध्ये त्यांनी हा विषय मांडला, देवस्थानाच्या जमिनी परत मिळाव्यात म्हणून, पण त्यांना आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना मिळाव्या हा विषय त्यांना मांडावासा वाटला नाही। हे आमच्या शेतकरी बांधवांनी विचार करायचा, लक्षात घ्या। आज त्यांना का वाटलं नाही की बाबा या शेतकरी बांधवांच्या गेले 30 वर्ष झालं शासनाने चुकीच्या पद्धतीने जमिनी काढून घेतलेल्या आहेत। आमदाराला हा विषय मांडावासा वाटला नाही, पण आमदार सांगतोय की आमच्या ज्या देवस्थानाच्या तालुक्यातल्या जमिनी गेलेल्या आहेत त्या जमिनी परत मिळाव्यात। आमचा आमदार सोबत असला काय आणि नसला काय आम्हाला काही फरक पडत नाही, सिंहसेनेला काही फरक पडत नाही। शेतकऱ्यांच्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत आम्ही लढत राहू आणि संघर्ष करू। जोपर्यंत आमच्या तळागाळातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सिंहसेना हे संघर्ष करत राहील। एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो। पुढची लढाई ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आम्ही पोहोचू आणि पुढची लढाई आमची मुंबईला असेल आणि आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांनी आवाहन करायचं आहे
आमदाराला वाईट वाटेल, खासदाराला वाईट वाटेल, माझ्या ह्याला वाईट वाटेल, हे आता बंद करा. तुमच्या न्याय हक्कासाठी तुम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल, हेच आपल्या माध्यमातून सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज सिंहसेना प्रमुख शिवसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला आज एक मोठे यश लाभले आहे. ते अशा पद्धतीने दिनांक 3 ऑगस्ट 2026 पासून सिंहसेनेने जिल्हाधिकारी सांगली च्या बाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. जे पुनर्वसनासंदर्भातील शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न होते आणि त्यांच्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी सिंहसेनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. तर या आंदोलनातील ज्या मूलभूत तक्रारी होत्या, पुनर्वसनातील शेरा कमी करणे, जे बोगस वाटप झालं आहे पुनर्वसनाच्या जमिनींचं, त्यातून मार्ग काढणे, ज्या अधिकाऱ्यांनी एजंटद्वारे बोगसगिरी केली आहे त्यांच्यावर कारवाई होणे, यासाठी सिंहसेनेच्या मागणीनुसार माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती गठीत केली आहे. आणि या समितीनुसार जे सर्व तक्रारींचा निपटारा करण्यात येणार आहे, त्यामध्ये भूसंपादनाबाबत आणि पुनर्वसनाबाबत ज्या ज्या तक्रारी आहेत त्या सर्व तक्रारी सिंहसेनेच्या माध्यमातून समितीपर्यंत पाठवल्या जाऊन समिती तो अहवाल राज्य शासनाला पुढे पाठवणार आहे. आणि त्यातून या सर्व तक्रारींचा निपटारा होणार आहे. शिवसेना प्रमुख मान्य शिवसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनाने या पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात यश मिळवले आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना या समितीच्या माध्यमातून न्याय मिळणार आहे.